सगळ्यात आधी सुरुवात करूया पाणीपुरीच्या आत्म्यापासून, आणि तो म्हणजे तिचं तिखट पाणी. खरं सांगायचं तर पाण्याची चव जमली ना की समजा अर्धी लढाई आपण जिंकलीच. तर या भन्नाट पाण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघा. 1 कप ताजी पुदिन्याची पानं, 1 कप कोथिंबीर, चवीनुसार 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा. या ताज्या वस्तूंसोबतच आपल्याला लागेल थोडी चिंच, थोडासा गूळ आणि काही मसाले, जसं की काळं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर. आता गंमत बघा, इथे ना चवीचा बॅलन्स खूप महत्वाचा आहे. म्हणजे एका बाजूला पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि आलं हे सगळं पाण्याला एक तिखट आणि फ्रेश चव देतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे चिंच, गूळ आणि काळं मीठ, जे त्याला एक आंबट गोड टच देतं. या दोन्ही चवी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हाच ते परफेक्ट पाणी तयार होतं. आणि हे पाणी बनवणं खूपच सोपं आहे. सगळ्यात आधी मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरच्या आणि आलं घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्या. मग त्यातच चिंच आणि गूळ घालून परत एकदा मिक्सर फिरवा. आता ही तयार झालेली पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढा. त्यात थंडगार पाणी, काळं मीठ, जिरेपूड आणि आपलं साधं मीठ घाला. सगळं नीट एकत्र करून कमीत कमी 1 तास तरी फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे काय, सगळ्या चवी मस्त मुरतील. आपलं पाणी तर मस्त थंड होतंय, तोपर्यंत आपण पुरीच्या हृदयाची तयारी करूया. हो, म्हणजे तिच्यातल्या चविष्ट सारणाची. सारणाचं साहित्य तर अगदी साधं आहे. आपल्याला लागतील उकडलेले बटाटे, सोबत उकडलेले चणे किंवा मोड आलेले मूग, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि चवीसाठी चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ. बस. हे बनवणं तर 2 मिनिटांचं काम आहे. उकडलेले बटाटे चांगले मॅश करा, त्यात चणे, कांदा आणि कोथिंबीर घाला, वरून चाट मसाला, थोडं तिखट आणि मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करा. झालं, आपलं सारण तयार. आणि हो, जर वेळ वाचवायचा असेल तर पुऱ्या विकतच्या आणल्या तरी काहीच हरकत नाही. चला तर मग, पाणी तयार आहे, सारण तयार आहे. आता येतोय सगळ्यात मजेशीर आणि महत्वाचा भाग. या सगळ्याला एकत्र आणून पाणीपुरीचा आनंद घेण्याची वेळ आली आहे. चला आता पुरी सर्व्ह करूया. प्रत्येक पुरीला वरून अंगठ्याने हलकंसं छिद्र पाडा, त्यात चमचाभर आपलं तयार केलेलं सारण भरा आणि मग त्यात होता ते थंडगार चटपटीत पाणी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं करून अजिबात थांबायचं नाही. पुरी भरल्या भरल्या लगेच तोंडात टाकायची, तरच तो कुरकुरीतपणा अनुभवता येईल. आता काही खास टिप्स ज्यामुळे पाणीपुरी अजूनच भारी लागेल. पाण्यामध्ये थोडीशी बुंदी टाकून बघा. चव तर वाढेलच, पण एक मस्त टेक्स्चर पण येईल. ज्यांना गोड चव आवडते ते खजूर चिंचेची गोड चटणी पण घालू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी जेवढं थंडगार असेल तेवढीच मजा जास्त येईल. तर मग बघितलंत, किती सोपं आहे घरी पाणीपुरी बनवणं. आता वाट कशाची बघताय? बनवा घरीच अशी चमचमीत पाणीपुरी आणि कुटुंबासोबत मनसोक्त आनंद घ्या.